महाराष्ट्रासाठी या घडीची सर्वात मोठी बातमी जी थेट महाराष्ट्रातल्या न्यूज प्लॅनेटच्या आमच्या प्रेक्षकांपर्यंत। बच्चू कडूंची मुख्यमंत्र्यांसोबत या घडीला बैठक सुरू आहे। रविकांत तुपकर, अजित नवले, महादेव जानकर हे शेतकरी नेते देखील यावेळेला या बैठकीला उपस्थित आहेत आणि यावेळेला सुरू असलेली मुख्यमंत्री फडणवीसांसोबतच्या बैठकीमध्ये मात्र आज खरोखर तोडगा निघणार का याची उत्सुकता तुम्हाला सगळ्यांना लागलेली असेल। ही दृश्य आहेत सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणची। सह्याद्री अतिथीगृहावरती हे सर्व शेतकरी नेते सरकारनं बोलवल्यानंतर तातडीनं दाखल झालेले होते आणि त्यांच्या मागण्या जाणून घेण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसही दाखल झाल्याचं आपण दृश्यांमध्ये पाहतोय। शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी या मागणीसाठी बच्चू कडू यांनी आंदोलन पुकारलेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता तोडगा काढण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सह्याद्री अतिथीगृहावरती या बैठकीची सुरुवात झाली। बच्चू कडूंसोबत रविकांत तुपकर, अजित नवले आणि महादेव जानकर देखील सह्याद्री अतिथीगृहात दाखल झालेले आहेत। तर फार वेळ न घालवता आपण थेट सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी जाऊयात। आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर या सर्व घडामोडींवरती लक्ष ठेवून आहेत। उमेश, सह्याद्री अतिथीगृहावरती नेमकं काय सुरू आहे महाराष्ट्राला जाणून घ्यायचंय, कारण गेले 2 ते 3 दिवसांपासून आपण पाहतोय सातत्यानं शेतकरी नेते आक्रमक झालेले होते आणि बालेकिल्ला त्यांनी गाठलेला होता देवेंद्र फडणवीसांचा। नागपूरपर्यंत कूच केल्यानंतर पुन्हा एकदा सरकारनं भूमिका घेतलेली आहे की काय शेतकऱ्यांच्या नेमक्या समस्या आहे, सातबारा कोरा करण्यासंदर्भात काय निर्णय घ्यायचा आहे, याच्या बैठकीसाठी सह्याद्री अतिथीगृहावरती या घडीला बैठक सुरू आहे। आतमध्ये काय सुरू आहे, काय तुमच्या सूत्रांची माहिती आहे उमेश? अत्यंत महत्त्वाची अशी बैठक जिथं राज्यभराचे शेतकरी असतील, सामान्य नागरिक असतील यांचं लक्ष जे आहे ते लागलेलं आहे। कारण सातत्याने सरकार बदलत असली तरी पण शेतकऱ्यांच्या मागण्या किंवा शेतकऱ्यांचा जो सातबारा कोरा करण्याचं आश्वासन प्रत्येक सरकार देतं ते अद्यापही पूर्ण झालेलं नाहीये आणि याच मागणीसाठी बच्चू कडू यांनी थेट नागपूर गाठलं होतं। नागपुरामध्ये त्यांनी चक्का जाम केला होता, रेल्वे थांबवण्यात आल्या होत्या आणि त्यानंतर त्यांना बैठकीसाठी आमंत्रण देखील देण्यात आलं होतं, मात्र ते बैठकीला आले नव्हते। मात्र आज ते 3 दिवसानंतर मुंबईत दाखल झालेले आहेत आणि आता मुख्यमंत्र्यांसोबत त्यांची बैठक सुरू झालेली आहे। जवळपास 20 ते 25 मिनिटं झालेली आहेत। या बैठकीला स्वतः मुख्यमंत्री तर आहेतच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, कृषी मंत्री दत्ता भरणे आहेत आणि यासोबतच इतर मंत्रीही जे आहेत ते या इथं उपस्थित आहेत। अत्यंत महत्त्वाची अशी त्यांची जी मागणी आहे ती म्हणजे सगळ्यात पहिली मागणी जी आहे ती सातबारा कोरा करायची, शेतकऱ्याचं संपूर्ण कर्ज माफ झालं पाहिजे अशा प्रकारची त्यांची मागणी होती। आणि राज्य सरकारने देखील सरकारमध्ये येण्याआधी अशा प्रकारचं आश्वासन दिलं होतं, मात्र ते आश्वासन पूर्ण झालेलं नाही। याआधी तर सरकारनेही त्याच्या प्रकारची आश्वासनं दिली होती, मात्र ते आश्वासनं पूर्ण झालेली दिसत नाहीत। यासोबतच दुधाचा जो प्रश्न आहे, गाईच्या दुधाला 50 रुपये भाव, म्हशीच्या दुधाला 65 रुपये भाव, तर जी थकीत FRP आहे शेतकऱ्यांची ती FRP त्यांना तात्काळ मिळावी। यासोबतच कांद्याला जवळपास 40 रुपये भाव देण्यात यावा अशा प्रकारच्या प्रमुख मागण्या आहेत। कारण या मागण्या आपण जर पाहिल्या तर सातत्याने वर्षभर शेतकरी कुठे ना कुठे या मागण्या घेऊन आंदोलन करत असतो, मात्र या आंदोलनावरती तोडगा कुठंच निघताना दिसत नाही। त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी बच्चू कडू आणि त्यांच्यासोबत हे जे सगळे शेतकरी नेते आहेत ते घराबाहेर पडलेले आहेत आणि त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांचं नागपूर गाठलो आणि त्यानंतर आता आज ही बैठक पार पडते। या बैठकीत नेमकं काय होते, कारण जर आपण राज्याच्या तिजोरीचा विचार केला तर राज्याच्या तिजोरीत शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाऊ शकते एवढा पैसा राहिलाय का? कारण वेगवेगळ्या लोकोपयोगी ज्या योजना आहेत, खास करून जर लाडकी बहीण योजना आपण पाहिली तर लाडकी बहीण योजनेला मोठ्या प्रमाणात पैसा जो आहे तो आर्थिक तिजोरीवर त्याचा भार पडताना पाहायला मिळते। त्यामुळे आता सध्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला जाऊ शकतो का याबाबतची महत्त्वपूर्ण चर्चा जी आहे या शेतकरी नेत्यांमध्ये आणि मुख्यमंत्री आणि इतर नेत्यांमध्ये होते। त्यामुळे या बैठकीकडे सगळ्या राज्याचं लक्ष आहे। यातून काय शेतकऱ्यांच्या हाती लागणार आहे हे पाहावं लागणार आहे। सह्याद्रीवरती काय घडतंय आणि शेतकऱ्यांच्या हाती काय लागणार, जसं तुम्ही आपल्यापर्यंत पोहोचवताय थेट ज्या ठिकाणी नागपूरमध्ये म्हणजे मुख्यमंत्र्यांचंच असलेलं शहर, थेट आपण त्या ठिकाणी जाणार आहोत। सूरज दहाट आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहे। सूरज, तुम्ही निश्चित ऐकलं असेल की उमेश यांनी सह्याद्री अतिथीगृहावरती सुरू असलेल्या बैठकी संदर्भातले सगळे अपडेट्स दिले, मात्र शेतकऱ्यांचे नेते सह्याद्रीमध्ये मुख्यमंत्र्यांसोबत असले तरी शेतकरी देव पाण्यात ठेवून बसलेले असणार आहे। तुमच्याबरोबर अनेक शेतकरी जे या आंदोलनामध्ये गेले कित्येक दिवसांपासून बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्या याचं आवाहन करताय। मुख्यमंत्री स्वतः पाहत असतील सह्याद्रीवरती, त्यांचे प्रतिनिधी पाहत असतील, त्यांचा पक्ष पाहत असेल, तर या शेतकऱ्यांच्या नेमक्या मागण्या आणि आज असलेल्या अपेक्षा सातबारा कोरा होणार का याविषयी सरकारला त्यांना काय आवाहन करायचं? शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी
प्रकारे मुंबई मंत्रालयामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह 22 मागण्यासंदर्भात बैठक चालू आहे. इकडे मात्र नागपूरमध्ये शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली की केव्हा मुख्यमंत्री कर्जमाफीची घोषणा करते आणि या बैठकीमध्ये कुठला निर्णय होतो याकडे संपूर्ण राज्यभरातील शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे. कारण का आपल्याला माहितीच आहे गेल्या 3 दिवसापासून जे आहे राज्यभरातील शेतकरी जे आहे नागपूरमध्ये धडकलेले होते आणि आज जर पाहिलं तर आता साधारणतः 20 ते 25 मिनिटं झाले सह्याद्री अतिथीगृहावर महत्त्वाच्या विषयावर चर्चा चालू आहे आणि या संदर्भात जर पाहिलं तर शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली आहे की आमचा 7/12 केव्हा कोरा होणार आणि केव्हा घरी परतणार. मात्र जर पाहिलं तर काही वेळापूर्वी जर आपण जर बघितलं गेलं तर कोर्टाने सुद्धा आदेश दिलेले होते की उद्याचा रेल्वे करू नका. मात्र याच विषयाने जर आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा बच्चू कडूंनी फेसबुक पोस्ट टाकत जर पाहिलं तर या ठिकाणी रेल्वे रोको करण्याचा या ठिकाणी इशारा दिलेला होता. आमची सरसकट कर्जमाफी जर झाली नाही तर आम्ही उद्याला संपूर्ण महाराष्ट्र जाम करू असा इशारा बच्चू कडूंनी दिलेला होता. आणि या संपूर्ण संदर्भाने जर आपल्यासोबत काही शेतकरी आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. त्याला काय सांगा तिकडे मुंबईमध्ये मंत्रालयात बैठक चालू आहे, प्रतीक्षा लागली आहे. कारण का गेल्या 7 ते 8 महिन्यापासून जर पाहिलं तर बच्चू कडू आंदोलन करतात. काय सांगणार? बैठकीची प्रतीक्षा अशी आहे का पूर्ण शेतकऱ्यांची, पूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना उत्सुकता लागली आहे का निर्णय काय आहे ते. निर्णय आला तर निर्णयाचं स्वागत केला जाईल. जर आपला आनंदाचा निर्णय आला तर तो वेगळा आनंद केला जातो. परंतु जर निर्णय जर आमच्या बाजूनं नाही आला शेतकऱ्याच्या बाजूचा तो उद्रेक नक्की केला जाईल. उद्रेक होणारा उद्या जर निर्णय शेतकऱ्याच्या बाजूनं नाही लागला तर कोणत्या प्रकारे शेतकरी उद्रेक करेल, रेल रोको असो किंवा कोणताही असो, अधिक कोणता उद्रेक करेल हे काही शेतकऱ्याच्या मनातलं सांगता येत नाही. आम्ही त्यासाठी तयार आहे आणि शेतकऱ्यांचे हर जिल्ह्यामधून हर तालुक्यामधून फोन येतात. आम्ही चक्का जाम करू का, आम्ही शोले आंदोलन करू का. प्रत्येक शेतकरी त्या निर्णयाच्या आशेवर बसलाय. कोर्टाने असं म्हटलं होतं की रेल रोको करू नका. बच्चू कडू असं ॲफिडेव्हिट सुद्धा या ठिकाणी दिलेलं होतं आणि नंतर जर पाहिलं तर काही वेळापूर्वी बच्चू कडूंनी फेसबुक पोस्ट टाकली उद्या रेल्वे रोको करू. काय सांगणार? विषय असा आहे का आता शेतकऱ्याची अतिशय दयनीय अवस्था आहे. शेतकरी मरणाच्या दारात उभा आहे. अशा परिस्थितीत तिकडे न मरता इकडे काहीतरी आंदोलन करून आपल्या भावाला आपल्या वडिलाला न्याय देऊन मराचं असं प्रत्येक शेतकऱ्यांना ठरवलं आहे. त्यामुळे शेतकरी काय करल हे निश्चित आज सांगता येणार नाही. आणि सर्व शेतकरी आम्ही आजही इथं नागपुरात ठाम मांडून आहे. बच्चू भाऊच्या माननीय मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचा आम्ही वाट पाहत आहोत. निश्चित आणखी कसं तुम्हाला काय वाटतं, काय सांगणार? जर शेतकऱ्याच्या बाजूने जर निर्णय झाला नाही तर आमचे कालचे 20 ते 25,000 शेतकरी पूर्ण नागपूर शहरात आहे. वेगवेगळ्या सभागृहात ते इथंच आहे. बच्चूभाऊच्या आदेशाची फक्त वाट पाहत आहे. काय ताबा घ्यायचा हे बच्चूभाऊ ठरवणार आहे. मग मंत्रालय ताब्यात घेऊ आम्ही किंवा फडणवीसचं घर ताब्यात घेऊ किंवा अन्य रेल्वे ताब्यात घेऊ. आम्ही कोर्टाचा आदेश झुगारून लावू. कारण मरण नाही ना मग शेवटचं मरायचं आहे आम्हाला. आता जर 30 तासापेक्षा जास्त जे आहे या ठिकाणी वाहतूक अडवली त्यामुळे लोकांना सुद्धा मोठा त्रास सहन करावा लागला होता. त्याच्याबद्दल आम्ही शेतकरी दिलगिरी व्यक्त करतो. पण आम्ही आयुष्याचा त्रास सहन करून राहिलो. आमची नाफेडची खरेदी, सोयाबीनची खरेदी सुरू झाली नाही. सोयाबीन निघून 2 महिने झाले पण अजून सोयाबीनची नाफेडची खरेदी सुरू झाली नाही. हे त्याने लाज वाटली पाहिजे सरकारले. का खरेदी केंद्र सुरू केले नाही आपण? आता काय सांगणार विदर्भातले मुख्यमंत्री? खरंच विदर्भातील शेतकऱ्यांना, मराठवाड्यातील शेतकऱ्यांपूर्वी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना विदर्भातले मुख्यमंत्री न्याय देतील? आता आमचे जे नेते आहेत हे सध्या त्यांच्या चर्चेसाठी तिथे गेलेले आहे. आम्ही त्या चर्चेमुळंच इथे त्यांच्या म्हणजे याची उत्तराची वाट बघत आहे. जर त्यांनी उत्तर दिलेलं नाही तर फार गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे. आणि काही विरोधक जे आमचे जे नेते आहेत बच्चू भाऊ यांच्यावर जे काही टीका टिप्पणी करत आहेत त्यांच्यासाठी एकच सांगतो की हत्ती बसलेला जरी असला ना तरी तो गध्यापेक्षा उंच असतो हे त्यांनी लक्षात घ्यावं. आणि जर त्यांनी सकारात्मक भूमिका सीएम साहेबांनी दिली नाही तर फार गंभीर प्रमाणात आंदोलन छेडलं जाईल एवढं सांगतो. जय जवान! कमालीची आक्रमक कुठेतरी 7/12 कोरा करण्याचाच या ठिकाणी निर्णय घ्यावा आणि तशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घ्यावी अशी जी भूमिका या ठिकाणी शेतकऱ्यांनी मांडली आहे. तुर्तास जर आपण जर बघितलं गेलं तर बच्चू कडूंच्या या भूमिकाकडे सुद्धा महाराष्ट्रात आणि संपूर्ण या शेतकऱ्याचं लक्ष लागलंय. कारण का गेल्या 3 दिवसापासून या संपूर्ण शेतकरी जे रस्त्यावर झोपलेले आहे तर पाहिलं तर स्वतः या ठिकाणी जेवण बनवत आहे. कुठे रस्त्यावर झोपले तर कुठे बुगड्यावर झोपले या ठिकाणी जर पाहिलं त्यामुळे शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली की नेमकं बच्चू कडूच्या संदर्भात जे काही बैठक होते त्यामुळे सकारात्मक तोडगा निघतो का आणि या बैठकीमध्ये काही नेमकं पॉझिटिव्ह काही होतं का? कारण का जर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची जर घोषणा जर झाली नाही तर आम्ही उद्रेक करू, उद्याला चक्का जाम आंदोलन पुन्हा एकदा करू रस्त्यावर असा थेट इशारा आहे पुन्हा एकदा या नागपूरमध्ये आलेल्या राज्यभरातील शेतकऱ्यांनी दिलेला आहे. निश्चितच सूरज, ज्या प्रकारे शेतकऱ्यांची एका बाजूला मागणी असल्याचं स्पष्टपणे दिसतंय, जसं तुम्ही सांगितलं की शेतकऱ्यांना सरकारकडून प्रचंड प्रमाणामध्ये अपेक्षा आहे. तिकडे उमेश सह्याद्रीवरती लक्ष ठेवून आहेत की आजच्या संपूर्ण या बैठकीमध्ये कुठेतरी शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होतात का, 7/12 कोरा होतो का, या दोन्ही घटनांवरती आमचे दोन्ही
रिपोर्टर्स पूर्णपणे नजर ठेवून आहेत आणि याची सगळी माहिती आम्ही आमच्या विविध बातमीपत्रांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. तुर्तास दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद. त्यानंतर आपल्यासोबत शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील स्वतः जोडले गेलेले आहेत. थेट त्यांच्याकडे जाऊयात. आपलं स्वागत आहे. खरं तर गेले 3-4 दिवसापासून आपण पाहतोय की शेतकऱ्यांना प्रचंड अपेक्षा आहेत सरकारकडून. मात्र सरकारनं या सर्व मागण्या आणि त्याच्या बैठकीसाठी मुंबईकडे पुन्हा एकदा बच्चू कडू आणि शेतकरी नेत्यांना बोलावून घेतलेलं आहे. प्रश्न हा शिल्लक राहतो की एका बाजूला मोठ्या प्रमाणामध्ये सुरू असलेल्या योजना आणि त्यानंतर कर्जमाफी आणि 7/12 कोरा करण्यासाठीची योजना, कुठेतरी सरकार अडचणीत आहे का? सरकारवरती कुठेतरी लोड वाढणार आहे का? पैसा देखील सरकार नेमका यासाठी कुठून उभा करणार आणि मग शेतकऱ्यांचा 7/12 कसा कोरा होणार? या संदर्भामध्ये शेतकरी नेत्यांकडे देखील काही उपाय आहे असं आपल्याला वाटतं. हॅलो, आवाज येतोय माझा आपल्यापर्यंत? हा येतो ना. सरकार तोडगा कसा काढणार? हे पहा, जर का इच्छा असेल, व्हेअर देअर इज अ विल देअर इज अ वे, असं एक म्हटलं जातं की जर सरकारची इच्छा असेल तर त्यांना रस्ता सापडतो. हा, कारण आता शेतकऱ्यांचं कर्ज आणि हे जे काही हिशेब आहेत सगळे, हे काही फार मोठी गोष्ट असं नाही आहे. सरकारचं जे काही आता वेगळ्या वेगळ्या रस्त्यांच्यावर किती खर्च केला जातोय आणि हे जे काही नको असणाऱ्या गोष्टी जे चालू आहेत आता, म्हणजे एकेका म्हणजे नागपूर ते गोवा असं जे काही रस्ते काढायला लागलेले आहेत आणि सगळ्या महाराष्ट्रातनं लोक सांगतात की ह्या रस्त्याची गरज नाही, आम्हाला नको, आम्हाला नको, आम्हाला नको. आणि हे म्हणतात की नाही झालं पाहिजे, झालं पाहिजे. म्हणजे हा किती मूर्खपणा आहे सांगा बरं. म्हणजे एका रस्त्यावरचे पैसे जरी इकडं मोठ्या तुम्ही वर्ग केले तरी शेतकऱ्यांचा विषय संपलेला आहे. आणि शेतकरी सांगतात आणि जनता सांगते की अशा रस्त्याचं काम नाही आहे आम्हाला. आता म्हणजे द्यायची इच्छा असेल तर तुम्हाला हे करता येतं, लक्षात ठेवा. आज आता तुम्ही वाढवणच्या बंदर नको म्हणून सांगितलं सगळ्यांनी, तर तुम्ही आता वाढवणचं बंदर करणारच म्हणून बसले. आता या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ना, की मी आता तुम्हाला अशा 100 गोष्टी सांगेन की ज्या सरकारला करायची आज कसलीही जनतेसाठी गरज नाहीये. जनता हे नको नको म्हणते आहे आणि सरकार नाही म्हणते हे केलंच पाहिजे, करणारच आम्ही. आता हा 8 तास कशासाठी पाहिजे? जनतेचं सरकार जर असेल तर जनता काय मागते? कर्जमाफी मागते, कर्जाचं मुक्तता पाहिजे. आणि कर्ज का झालेलं आहे? तर कर्ज शेतकऱ्यांच्यावर होतं, त्याचं कारण तुम्ही शेतीमालाचे भाव दिले नाही, निर्यात बंदी उठवली नाही. किती वर्ष सांगतो, शरद जोशींच्या पासून आम्ही सगळे सांगत आलो आणि सगळ्यांनी हात टेकले ना या सरकार पुढं. परंतु आता अशा पद्धतीचं जे काही दुधाचे भाव द्यायचे नाहीत किंवा कोणत्याही गोष्टीला तुम्हाला निर्यात बंद्या उठवायच्या नाहीत किंवा त्याच्यामध्ये जे काही काम करायला पाहिजे, मागण्या काही साध्या साध्या आहेत हो. खुलेकरण तुम्ही स्वीकारलेलं आहे आणि खुलेकरणाच्या बाजूने तुम्ही बोलायला लागलेला आहात आणि जागतिकीकरण स्वीकारलं, तुम्ही सांगताय की सगळं केलं आणि मग शेतकऱ्यालाच का अडवत आहे? का कशासाठी शेतकऱ्याला पण नुकसान? मग रघुनाथ दादा, मला तुम्हालाच एक प्रश्न विचारावा असा वाटतो. तुम्ही म्हणताय की आमच्या मागण्या म्हणजे शेतकऱ्यांच्या मागण्या या खूप साध्या सोप्या सरळ आहे. मग सरकार समोरच्या नेमक्या अडचणी काय असं दिसून येतं? नाही, सरकारच्या समोर अडचण अशी नाही आहे, परंतु सरकारला शेतकऱ्यांना काही द्यायचं म्हटलं की त्यांचा हात आकडते घेतला जातोय. कारण सरकार हे असं आहे की त्याला असं वाटतं हे शेतकरी कायम असे आगतिक राहिले पाहिजेत, दरिद्री राहिले पाहिजेत आणि आपल्या उपकाराखाली राहिले पाहिजेत, म्हणजे यांच्यावरती राज्य करणं सोपं जात आहे. तेव्हा या सगळ्या गोष्टी आता फार स्पष्ट झालेल्या आहेत. गेली 30 वर्ष आम्ही ही गोष्ट भूमिका मांडतोय आणि या भूमिकेमधनं जवळजवळ सगळं चित्र स्पष्ट केलेलं आहे की सरकारला याच्यात कसल्याही अडचणी राहिलेल्या नाहीत. बरं, म्हणजे सरकारकडे पैसे नाहीत ही गोष्ट तर बिलकुल खरी नाही. म्हणजे मी बरोबर आहे रघुनाथ दादा, जसं तुम्ही म्हणतात की सरकारची इच्छाशक्ती कुठेतरी कमी पडतीये आणि सरकार यावरती तोडगा काढेल अशी अपेक्षा आपण व्यक्त हे करतो. बघा, हे सांगतो की शेतकरी हा स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे असं यांना वाटत नाही आहे. कायमचा हा परावलंबी राहायला पाहिजे बरं. आणि शासनावर अवलंबित राहायला पाहिजे. आज आम्हाला तुमच्याकडनं काहीच नको आहे हो. सरकारने आम्हाला काही द्यायची गरज नाही. आम्हाला फक्त आमच्या पायावर उभं राहू द्या. हे जे काही प्रत्येक ठिकाणी तुम्ही खोडा घातलेला आहे आणि हे जे आज आता मागणी आलेली आहे ही काही आज नवी मागणी नाही आहे. पहिल्या दिवसापासून ते या सगळ्या मागण्या आहेत आणि हे जे काही आज तुम्हाला बच्चू भाऊनी सुरू केलंय हे अनेक वर्ष आम्ही हे सगळे मागण्या करतोय आणि सातत्याने हे होतंय. याच्या आधीच जर केलं असतं तर आतापर्यंत
एवढ्या आत्महत्या झाल्या नसत्या ना. शेतकरी आत्महत्येच्या बाबतीत काय कारण आहे दुसरं सांगा बरं. आणि निश्चितच संबंध आहे. विदर्भात पोट हा. तिडकीनं सगळे शेतकरी नेते जे आहेत ते शेतकऱ्यांचे प्रश्न सरकारपर्यंत पोहोचवत आहे. मात्र सह्याद्री अतिथीगृहावरती सुरू असलेल्या या बैठकीदरम्यान शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होणार का, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासंदर्भात सरकार काही निर्णय घेतं का, यावरती देखील आपली नजर असेल. धन्यवाद रघुनाथ दादा पाटील, तुम्ही शेतकऱ्यांची बाजू आणि एक शेतकरी नेते म्हणून नेमकं शेतकऱ्यांना कुठल्या परिस्थितीला सामोरं जावं लागतंय हे मांडण्याचा प्रयत्न केला त्यासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.